जिंकलेले, त्यांचा विजय झालेला आहे. कारण तुमच्या इथे 70% महिला आहेत, 30% पुरुष आहेत. 30% आहेत. धावपळ करत का होईना मी आले. कशी आले ते नंतर सांगेल कहाणी. पण विजयवाड्याला पण असंच एक आपला आहे रामचंद्र यादव म्हणून. त्यांनी बहुजन समाजाचा विकास करण्याचं ध्येय त्यांनी घेतलं आणि कालच्या तारखेलाच ते उपोषणाला बसले आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडाला. तर तिथे मला जाणं गरजेचं होतं. तो कार्यक्रम केला आणि मग इकडे धावपळ करत आले. असो, सगळे जिथे जिथे बोलवतील तिथे तिथे जाते. आता परत हैदराबादला जायचं आणि परत चंद्रपूरला यायचंय. बुद्ध विहाराचं ओपनिंग आहे चंद्रपूरला आणि बाबासाहेबांची जयंती आहे हैदराबादला परगीमध्ये. मला असं वाटतं की महात्मा फुले जयंतीचे द्विशताब्दी वर्ष शासनानं सुरू केलं. शासनाला खूप मोठे टेंबे मिरवलेत. महात्मा फुले सत्यशोधक, महात्मा फुले सत्यशोधक. आम्ही महात्मा फुलेंचे विचार जागवतो. अरे, जर शासन महात्मा फुल्यांचे विचार जागवत असतील तर महात्मा फुल्यांचे वंशज जिवंत आहेत आणि द्विशताब्दी वर्ष साजरा करतात, तर निदान त्यांना एखाद्या कार्यक्रमाला तरी बोलवायचं. नको बोलवू दे, मला गरज नाही शासनाची. माझं खूप मोठं शासन इथे बसलेलं आहे. मला यांचीच गरज आहे. मला यांचीच गरज आहे. अंकुश भाऊ सांगते, परवा एका रविवारी मला पुण्यामध्ये माळुंगेमध्ये बोलवलं. फक्त 10 लोक होती. आमची सभा आहे, आमचा हे आहे म्हणे, विहारामध्ये कार्यक्रम आहे, तर मॅडम तुम्ही याल का? म्हटलं हो येईल ना. गेले तिथे. ते जे वयस्कर लोक 10 बसलेले होते त्यांना इतका आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहून मलाही अति आनंद झाला आणि त्या छोट्याशा कार्यक्रमालाही मी जाते. असो, माझी वंशावळ थोडक्यात सांगेल कारण इथे बोलणारे सगळेच आहेत. पण आज पुन्हा एकदा खरंच सांगेल की हा समता पर्व कार्यक्रम मी पूर्ण भारतात फिरले पण मला कुठेही दिसला नाही. त्यामुळे या आयोजकांचे खूप खूप अभिनंदन. कारण ह्या दोघांची जयंती साजरी करतात बरोबर आहे, पण जो समता पर्व आहे आणि जिथे काय काय कार्यक्रम होतो ते आज मला कळलं आणि खरंच माझा जन्म सार्थक झाला असं मला वाटतं. ज्या बाबासाहेब महामानवांचे विचार घेऊन मी पुढे जातीये त्यांच्या विचारांचं सार्थक झालं असं मला वाटतं. थोडक्यात माझी वंशावळ सांगेल. बोलणारे सगळेच जण आहेत. माझी वंशावळ सगळ्यांना कळली पाहिजे म्हणून सांगते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःचा मुलगा नव्हता. त्यामुळं घरातली लोक जर लग्न होऊन 4-5 वर्षांनी मुलगा नाही झाला तर म्हणतातच, अरे अजून मुलगा नाही झाला, काहीतरी करा, नाही तर दुसरं लग्न करा. ज्योतिबाचं दुसरं लग्न लावूयात म्हणजे त्याचा वंश वाढेल. पण हे महात्मा फुले होते, क्रांतिकारी होते. ते म्हटले की बाबा, जर माझ्यामध्ये आपण डॉक्टरची तपासणी केली आणि माझ्यामध्ये दोष निघाला तर काय करणार? मग तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न करणार का? त्या मला सौत्या आणणार का? आणि मग आपण तिचं मूल माझा वंश वाढवू म्हणून. म्हणजे असे म्हणणारे हे क्रांतिकारी. या दाम्पत्याला स्वतःचा मुलगा नव्हता आणि आता मला कळलं की माईंनी जे काम केलंय ज्या कुमारी मातांचं ते सावित्रीबाई महात्मा फुल्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ताईंचं माझ्या शब्दामध्ये खरंच तुम्ही सावित्री माईंची लेक आहात आणि त्यांचा वारसा पुढे चालवला आणि अजून इथून पुढे तुमचं सहकार्य सगळ्यांना लाभेल असं मी विनंती करते तुम्हाला. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना स्वतःचा मुलगा नव्हता. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा होती. ती जीव द्यायला चालली होती. तिच्यावर अत्याचार झाल्यामुळे ती जीव द्यायला चालली होती. महात्मा फुल्यांनी भर उन्हामध्ये तिला पाहिलं. तिला म्हटलं, काय झालं बाई, तू चालली इथे आत्महत्या का करतीये? मग तिनं तिची व्यथा महात्मा फुल्यांना सांगितली. महात्मा फुल्यांनी तिला घरी आणलं. सावित्रीबाईंशी बोलणं झालं आणि दोघांनी मिळून एकच ठरवलं की त्या दिवसापासून अशा ज्या महिला असतील, आजकाल ब्युटी पार्लरचा बोर्ड लागतो, शिकवणीचा बोर्ड लागतो, अजून कशा साडी विक्रीचा बोर्ड लागतो, घरामध्ये असे बरेच
प्रोग्राम महिला करतात, पण त्या काळचे ते दाम्पत्य होतं की तुम्हाला तुमच्यावर जर अत्याचार झाला असेल तर तुम्ही माझ्या इथे या, पाहण्यात व्हा, तुमची मुलं मला द्या आणि तुम्ही जा, असं म्हणणारं हे दाम्पत्य होतं. म्हणून काशीबाईला घरी आणलं आणि तिचं बाळंतपण केलं. सावित्रीबाईंनी यशवंताची नाळ कापली, मुलग्याचं बारसं केलं, नाव ठेवलं यशवंत. आणि त्या यशवंताचं हडपसरचे ज्ञानबा ससाने माळी यांच्या मुलीशी लग्न लावलं. आणि यशवंत फुले आणि चंद्रभागाबाई फुले यांना एकच मुलगी झाली, तिचं नाव होतं लक्ष्मीबाई यशवंत फुले. आता लोक म्हणतात मॅडम तुम्ही तर होले, मग तर तुम्ही फुलांचे वंशज कसे काय? आता मी मुलगी आहे, माझं माहेरचं आडनाव पवार आहे, पण इकडे आल्यावर होले झाले. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना एकच नात होती, तिचं नाव होतं लक्ष्मीबाई यशवंत फुले. आणि तिचं लग्न झालं बाबूराव गंगाराम होले यांच्याशी, पुण्यामध्येच. म्हणून माझं आडनाव बदललं, लक्ष्मीबाई बाबूराव होले. यांना एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. तो मुलगा म्हणजे दत्तात्रय बाबूराव होले, म्हणजे माझे सासरे. माझे सासरे 4थी पिढी आणि मी 5वी पिढी. माझ्या सासऱ्यांना 5 मुलं झाली, 3 मुलं 2 मुली. त्याच्यामध्ये माझ्या घरातले माझे दीर आणि माझे मिस्टर आत्ता हयात नाही आहेत. माझ्या नंदा आहेत, त्या पण वयस्कर झालेल्या आहेत, त्याही कुठे फिरत नाही. आणि घराण्याचा वारसा चालवायचा आहे म्हटल्यावर मला 3 कन्या आहेत आणि त्या उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करतात आणि त्या मुली त्यांची घरं सांभाळतात आणि मी माझं सगळं मोठं घर सांभाळते. कारण इतक्या दिवस जे जमलं नाही ते आता करायला सुरुवात केली. लोक म्हणतात मॅडम तुम्ही किती वर्षाच्या आहे? म्हटलं मी झाले आता 59 वर्षाची. वाटत नाही. म्हटलं मी आनंदी आहे. मी खूप लोकांना भेटते. ज्या आंध्र प्रदेशात गेलं ना तिथं मला त्यांची भाषा काहीच नाही कळली, पण त्यांच्या डोळ्यातला माझ्याबद्दलचा जो आनंद होता भेटण्याचा, तो बघून मलाही खूप आनंद झाला. तिथली एक बाई म्हटली मेरे को थोड़ा थोड़ा हिंदी आता है. मैं बोली जैसे बोले वैसे बोलो. मेरे को ना आपका मुलाकात लेने का है. मैं बोली ले लो. त्या बाईनं मला सगळं विचारलं, तुम्ही वंशज कशा आहात, कशा पुढे आल्या, कसं झालं, तुम्हाला किती मुली आहे, मग तुम्हाला मुलगा नाही का? परत त्यांनी विचारलं मॅडम तुमचे हजबंड? म्हटलं माझे हजबंड नाहीये. मग तुम्ही ते गळ्यात घालता ना, गळ्यात ते घालता का? म्हटलं हो, आमच्या महाराष्ट्रात घालतात, तुमच्याकडे नाही घालत. आमच्याकडे सगळं चालतं, टिकली चालती, कारण महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं कुणालाही न घाबरता, कुणाचाही विचार न करता, समाजात चिखल दगड धोंडे फेकणारे खूप असतात आणि अशा खूप आहेत. माझ्या वाटेत काटे घालणारे खूप आहेत, पण या सगळ्यांना मागे ठेवले. आणि आजही सरकार विरोधात असो, काही असो, जिथे चूक आहे ते चूक आहे, जिथे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि हेच पुढे घेऊन जायचं आहे आणि हेच पुढे घेऊन जात राहणार आहे. जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कोट्याधीश होते, त्यांच्या वंशजांवर अशी वेळ यावी आणि ते आपण विकसित भारत म्हणतो आणि सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुल्यांनी केली होती. आणि सत्यशोधक समाजाचे टेंबे मिरवणारे खूप लोक आहेत, पण त्यांनी फक्त त्यांचीच घरं भरली. त्यांनी महात्मा फुल्यांचं घरही माहिती नाही आणि त्यांचे वंशजही माहिती नाही. त्यामुळं सत्यमेव जयते हा महात्मा फुल्यांचा नारा होता आणि सत्य हे उजेडात येतच ते आलं. नागपूरचे भूषण तडवे त्यांनी माझ्यासाठी काम केलं आणि आज मी त्यांच्यामुळे, आणि अंकुश भाऊंनी पेपरमध्ये बातम्या दिल्या आणि मला त्याच्यानंतर 15-20 वर्षांनी भेटले तर मी अंकुश भाऊंना ओळखलं. कारण माझी पहिली बातमी त्यांनी नागपूरच्या अधिवेशन चालू होतं त्या पेपरला दिली होती, म्हणून अंकुश भाऊ लक्षात राहिले आणि जिथे जिथे अंकुश भाऊंनी बोलवलं तिथे तिथे आले. एक शेगावचा कार्यक्रम करून यवतमाळमध्ये आले,
पुतळा बसवून नाही दिला म्हणून सगळे पुतळा समितीची लोक मला भेटली, जाऊन कलेक्टरांना भेटले. तर म्हणतात ना, असे उच्चापती काही काही राजकारणी असतात की त्यांनी माईंचा पुतळा बसवला, पण ज्या जागेत पाहिजे होता त्या जागेत नाही बसवला, जाणून बुजून वेगळ्या ठिकाणी नेऊन बसवला. म्हणजे तुम्हाला बोलून पण द्यायचं नाही आणि गप्पही बसून द्यायचं नाही. असं हे शासन आहे, जे घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. पण असो, ज्या जागेत यवतमाळकरांनी म्हणजे यवतमाळच्या ज्या समितीनं पुतळा बसवायचं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी नक्कीच पुतळा बसेल. आणि पुढच्या वेळेला आपण नक्कीच इथे त्या पुतळ्याचं अनावरण झालं की नाही ते बघू. अंकुश भाऊंनी परत पुढच्या वेळी कार्यक्रमाला बोलवावं. फक्त 2 महिने आधी सांगितलं होतं, थोडंसं नियोजन इकडे तिकडे होईल, कारण खूपच बिझी शेड्यूल ह्या महिन्यामध्ये असतं. त्यामुळे सगळ्यांनाच मला भेटायचं असतं आणि मलाही सगळीकडे जायचं असतं. किती त्रास होऊ दे, पण सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची इच्छा मनामध्ये असल्यानंतर मी कशी पोहोचते. आज तरी एसटी बसनी आली आहे, चंद्रपूरवरनं यवतमाळला एसटी बसनं. आज संध्याकाळचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम चुकवायचा नाही, कारण 1.5 महिना झाला आधीच आमंत्रण होतं. त्यामुळं कार्यक्रम चुकवायचा नाही हे नक्की होतं. कार्यक्रमाला हजेरी लावली, पण आज खरंच खूप आनंद होतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण भारतात फिरले, पण असा कार्यक्रम कुठेही बघितला नाही. त्यामुळं तुमचे सगळ्यांचे आणि आयोजकांचे मनोमन खूप खूप आभार. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम आणि जय हिंद.